अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गल्फ ऑफ होर्मुझ, जिथून जगाचं 20 ते 25% तेल आणि गॅस येतो, तिथे बहुराष्ट्रीय नौदलाचं रक्षण करण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की इथून जर तेल आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढायचं असेल आणि व्यापार सुरक्षित करायचा असेल तर सगळ्या राष्ट्रांनी आपल्या नौदलाला इथे पाठवावं आणि गल्फ ऑफ होर्मुझचं रक्षण करावं, ज्यामुळे इथून जी जहाजं बाहेर पडतात त्याच्यावरती जो हल्ला होतो इराणचा, तो हल्ला होणार नाही आणि तेल आणि गॅस ज्याची जगामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होते आहे ते सुरू होईल. म्हणून त्यांनी बहुराष्ट्रीय नौदलाचा नौदल इथे तैनात करावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे याचे अर्थ 2-3 होतात. नंबर 1, याकरता रशिया तयार नाही आहे, याकरता चीन तयार नाही आहे, कारण ते इराणच्या बाजूने आहे. युरोपियन देश फक्त बोलतात, ते पण इथे आपलं नौदल पाठवायला तयार नाही आहेत. मग राहिलं काय, गल्फमध्ये जे देश आहेत म्हणजे सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, तर या राष्ट्रांकडे काही फारसं मोठं काही नौदल नाही आहे. तर त्याच्यामुळे ते सुद्धा काही वर्थवाईल नौदल तिथे पाठवू शकतात असं काही समोर येत नाही, कारण त्यांच्याकडे नौदल पाठवण्याची क्षमताच नाही आहे. फक्त अमेरिका आहे जे नौदल पाठवू शकतं आणि दुसरा भारत आहे. भारताचं नौदल ताकदवान आहे, याच्याविषयी शंका नको. पण प्रश्न असा आहे की आता डोनाल्ड ट्रम्प इतरांना नौदल पाठवा असं का सांगत आहेत? ते स्वतः अमेरिकेचं नौदल का तैनात करू शकत नाहीत? याच्याशिवाय त्यांनी मरीन एक्सपिडिशनरी फोर्स नावाचा एक फोर्स आणलेला आहे, तर तो फोर्स तो वापरून गल्फ ऑफ होर्मुझचं ते रक्षण का करू शकत नाहीत? म्हणजे त्यांना स्वतःच्या नौदलाविषयी खात्री नाही की त्यांनी जरी त्यांचं नौदल तिथे तैनात केलं तरी या गल्फचं रक्षण होईल. कारण असं मानलं जातं की इराणनी त्यांच्याकडे हायपरसॉनिक मिसाईल्स रिझर्व्ह ठेवलेली आहेत आणि जर अमेरिकेचं नौदल जर तिथे तैनात झालं तर त्याच्याविरुद्ध ही जी हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत ती मोठ्या प्रमाणात वापरली जातील आणि ज्याच्यामुळे अमेरिकेच्या नौदलाचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात अमेरिकेचं जे नौदल आहे ते एक पांढरा हत्ती बनलेला आहे आणि त्यांची एकट्याने गल्फ ऑफ होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांची रक्षण करण्याची त्यांची क्षमता नाही आहे. भारताने हे करावं का? भारताकडे नौदल तर आहे आणि आपली 20 जहाजं आज या भागामध्ये अडकलेली आहेत आणि आपलं 20-25% तेल आणि मुख्यतः गॅस हा तिकडनं येतो. तर आपण आपल्या जहाजांना काही प्रमाणामध्ये एस्कॉर्ट नक्कीच करू शकतो, परंतु यामध्ये धोका मात्र मोठा आहे. कारण ही जी जहाजं असतात यांचा जो एअर डिफेन्स असतो जेवढा मजबूत असायला पाहिजे तेवढा नाही. दुरून कुठलं जर इराणनी किंवा त्यांचे जे इतर प्रॉक्सी आहेत हिजबुल्ला किंवा यांनी जर मिसाईल फायर केलं आपल्या नौदलावरती आणि एखादं आपलं जर जहाज बुडालं तर आपल्याकरता तो एक मोठी अतिशय वाईट अशी बातमी होईल. म्हणून आपण नौदल नुसतं तैनात करून आपल्या जहाजांना तिथून आणण्याचा प्रयत्न करणार नाही. आपण उलटं इराणशी एक डिप्लोमॅटिक करार करू इच्छितो की कमीत कमी तुम्ही आमची जी गॅसची जहाजं आहेत त्याच्यावरती तरी हल्ले करू नका. आणि काही प्रमाणामध्ये या डिप्लोमॅटिक ॲक्टिव्हिटीला यश मिळालं आहे आणि आत्ता जी बातमी आली होती की 2 किंवा 3 जहाजं गॅस घेऊन ही मुंबईच्या JNPT बंदरामध्ये पोहोचलेली आहेत. तर नौदल तैनात करणं अमेरिकेचं त्यांना हिंमत म्हणजे त्यांची क्षमता तर आहे, पण त्यांना ती हिंमत दाखवावी लागेल. आणि भारताने नौदल तैनात करावं का? तर त्याचं उत्तर आहे की केस बाय केस बेसिस आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. कारण जर आपल्या नौदलावरती हल्ला झाला तर हायपरसॉनिक मिसाईल आणि इतर ड्रोन्स वगैरे जी इराण वापरतं आहे तर त्याच्या विरोधात नौदलाला स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता आहे का, याचं उत्तर पहिले द्यावं लागेल आणि ज्याचं उत्तर सध्या तरी पूर्णपणे साफ नाही. म्हणून होर्मुझ ची खाडी लवकर म्हणजे उघडी होण्याची जी शक्यता आहे सध्या तरी ती कमी दिसते आहे.